सगळ्यात पहिले मी मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, माजी सरपंच खैरी कामठी तालुका जिल्हा नागपूर आणि सरपंच परिषद संघटना विदर्भ कार्याध्यक्ष। आज तुम्ही जो मला प्रश्न विचारला का त्याची हत्या जी झाली त्याबद्दलची माझी पहिले तर मी निषेध करतो आहे आणि निषेध केल्यानंतर माझी विनंती आहे, नवीन जे काही सरकार आलेलं आहे आणि ते सरकार बी आमचं आहे अशी मी विनंती करतो। सन्माननीय या आपल्या नागपूरचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सन्माननीय आमच्या विधानसभेचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब निश्चितपणे ज्या बीड तालुक्यातील आणि बीड जिल्हा आणि केज तालुका या ठिकाणचे संतोषजी देशमुख या युवा सरपंचाची जे काही हत्या झाली, अपहरण झालं, त्याला न्याय मिळवून देण्यात यावं आणि अशा प्रकारे कुठल्याही सरपंचावर आजी माजी सरपंच असो, उपसरपंच असो, सदस्य असो, कारण की तो बी एक गावचा प्रथम नागरिक आहे, त्यालाही ते काम वारंवार करावं लागते। अनेक गावातील तंटामुक्त जे काही आहेत त्यांना मधात पडून सन्यांनी मध्यस्थी करून सन्यांनी पोलीस स्टेशन राहो, तहसील राहो, पंचायत समिती राहो, अनेक ठिकाणी मुकाबला करावा लागते। अशा वेळेस अनेक विरोधी तयार होतात आणि त्यामुळे या प्रकारचे असे जे हत्या प्रकरण आणि अपहरण करतात असं होऊ नये याकरता सरपंच, सर्व महाराष्ट्रातील सरपंच उपसरपंच यांच्याकडे योग्यरित्या या अधिवेशनमध्ये आपण एक विधायक करावं आणि सरपंचाकरता चांगल्यात एक अधिकार काढावा आणि काय म्हणतात त्याला एक अधिवेशनमध्ये एक न्यायाकरता आपण त्याच्याकरता कुठंतरी कुठल्याही सरपंचाला म्हणा, उपसरपंचाला म्हणा, आजी माजी म्हणा का कुठलाही कोणी गावातला व्यक्ती म्हणा, कारण की गाव हे एक खेळ म्हणजे खेळ असते, त्यांना सरपंचाचा नियम काय हे कळत नाही, त्यामुळे हे हत्या प्रकरण आणि हत्या करून प्रकरण करणे हे घडत असते। असे घडू नये याकरता या अधिवेशनामध्ये त्यांनी आपल्या जे काही कायदे आहेत त्या कायद्यामध्ये ज्या प्रकारे पत्रकाराला कायदा केलेला आहे त्या पद्धतीने माझी विनंती आहे, माननीय आमच्या जिल्ह्याचे, नागपूर जिल्ह्याचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे धडाडीचे नेते आणि सध्या भावी कॅबिनेट मंत्री झाले आहे, ते प्रत्येकाला न्याय देत असतात आणि न्याय देतील अशी माझी खात्रीसुद्धा आहे। बावनकुळे साहेबांना शुभेच्छा। तर मी आता मला वाटते का भिलगावपासून तर कामठीपर्यंत खूप काही सारे बॅनर लावले आहे, पुन्हा मी या ठिकाणी बॅनर लावण्याकरता आलेलो आहे आणि उदंड आयुष्य लाभो त्यांना, का गोरगरिबाची त्याच्या हातून सेवा करावी। कामठी विधानसभेतून मौदा, कामठी विधानसभेतून कोराडी सर्कल या गावचे असून माझ्या गावाच्या जवळचे आहे, त्यांचाच मी कार्यकर्ता आहे, त्यांच्याच वतीने मी सरपंचसुद्धा झालेलो आहे। मी निश्चितपणे सांगतो, मी तेवढीच विनंती करतो प्रभू रामचंद्राला आणि विठ्ठलाला की यांना अनेक गरिबाचं चांगलं कार्य करावं, याकरता मी मा जगदंबेलासुद्धा नतमस्तक होतो की त्यांना उदंड आयुष्य द्यावं, कुठल्याही प्रकारे त्याचा म्हणजे कुठले थकवा येऊ नये, एवढंच मी बोलतो। धन्यवाद।